आणि आता अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट सुरू झालेली आहे। योजनेसाठी कागदपत्र काढण्यासाठी आलेल्या महिलांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। महिलांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। वरुड तालुक्यातील सावंगी तलाठी कार्यालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार, महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। प्रत्येक लाभार्थी महिलेकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारने या महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली, मात्र या योजनेच्या सुरुवातीलाच अमरावतीमधून हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। योजनेसाठी कागदपत्र काढण्यासाठी आलेल्या महिलांची चक्क आर्थिक लूट सुरू असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार, महिलांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोपही केला जातोय। वरुड तालुक्यातील सावंगी तलाठी कार्यालयातला हा सगळा प्रकार आहे। महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। प्रत्येक लाभार्थी महिलेकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात आणि बातमीच्या संदर्भात अधिकची अपडेट देतात आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले जातात। सूरज, सरकारने नवीन योजना आणली आणि लगेचच या योजनेमध्ये आता आर्थिक लूट सुरू झाल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। नक्कीच वरुड तालुक्यातील सावंगी तलाठी कार्यालयाचा संपूर्ण जो प्रकार आहे उघडकीस आलेला आहे। संपूर्ण जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता जो आहे संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी आता महिलांनी केलेली आहे। कारण का आपण जर पाहिलं संपूर्ण ही योजना आहे, ही योजनाचे कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातील महिलांची जी गर्दी आहे, तहसील कार्यालय असो, सेतू कार्यालय असो किंवा तलाठी कार्यालयामध्ये उडत आहे। 15 तारखेपर्यंत खऱ्या अर्थाने जे आहे कोणत्या परिस्थितीत हे संपूर्ण अर्ज द्यायचे आहे। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांकडून या वरुड तालुक्यामध्ये जी आहे ती लूट होत आहे। त्याचमुळे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कायदेशीर अशी कारवाई करण्यात यावी अशी जी मागणी करण्यात येत आहे। कारण आपण जर बघितलं तर दरमहा 1500 रुपये महिलांना मिळणार आहे। मात्र याचा जर पाहायला गेलं तर निःशुल्क योजना असताना सुद्धा या ठिकाणी प्रत्येकी 50 रुपये महिलांकडून घेत असल्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला असल्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने यावर काय ऍक्शन घेतात आणि कोणती कारवाई होतं हेच बघावं लागणार आहे। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।